नमस्कार. हां नमस्कार सर. तुमचा परिचय द्या. मी बालाजी मारुती ठेवरे खुडूस, तालुका आणि जिल्हा सांगा. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता ही जी बाग आहे तुमची किती वर्षाची आहे? हे चौथं पीक आहे धरलेलं. चौथं पीक आहे. हां. आणि ह्या बागेमध्ये साधारणतः तुमची झाडं किती आहे? आता 350 लागण होते पण राहिले 200 झाडं. सगळी जमीन किती आहे तुम्हाला? आम्हाला 2 एकर आहे. म्हणजे छोटी जमीन आहे तुमची, छोटे छोटे शेतकरी आहे. हम्म. पण मग गेल्या मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही जेवढ्या किती वर्षापासून करता ही डाळिंब शेती? हे चौथंच पीक आहे म्हणजे 4 वर्ष झाले आता. 4 वर्ष झाली. 4 वर्षामध्ये सरासरी उत्पन्न किती निघालं या बागेचं? आता तो झाडाने 20 किलोच्या वर काय माल कधी दिलं नाही. दिला नाही. मागच्या वर्षी तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कशी माहीत झाली तुम्हाला? हे तेल ह्याच्यामध्ये आला होता. हां, मग तेल आल्यावर नंतर मी असं युट्यूबला बघितलं होतं. तेल होतं याच्यावरती बघा, दिसतंय बघा. हां हा जो समोर आहे ना, हां तेल होता. मग त्यावेळेस हां यूट्यूबमध्ये मी हे बघितलं होतं सॉइल चार्जरचं माहिती. हां हां मग त्यावेळेस मला हे शेंडे साहेब आहेत मायनगरला, त्यांची गाठ मी घेतली. बर. मग त्यांनी मला तेलाविषयी शेड्यूल होतं ते दिलं होतं. बर मग बर ते बर. शेड्यूल वापरून मी बरोबर ते सॉइल चार्जर रसनाई पूड ते असं आहे ते स्प्रे सगळे product वगैरे पाहिले. ते हां. वापरले. हां. कृषी अमृत 2 किलो टाकलं त्यावेळेस, जागेवर तेल थांबला. बर. मी त्यावेळेस एक झाड पण तोडलं होतं तिथं आहे सर. बर 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 बर. म्हणजे तेल ऐकत नाही म्हणून मला अच्छा, वाटलं हे काय कसला रोग आहे म्हणून मी आपलं झाड तोडत होतो वळीनं. तुम्हाला माहित नव्हतं माहित काही? नव्हतं म्हणून मी झाड ओके, तोडलं ओके, होतं. ओके, ओके. पण ते नंतर ते सॉइल चार्जर प्रोडक्ट वापरल्यानंतर याचं तेल पण थांबला. हे जे आता समजा बघा तुमचे स्ट्रोक एवढे चांगले जबरदस्त आहेत हम्म. की ते घरटे बघा अजून हो, पक्षाचं, हो. बरोबर आहे ना? आहे. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही केमिकलचे स्प्रे नाही 3 स्प्रे 3 ते 4. अच्छा. आणि आता हे याला जे सर्व सॉइल याला तुम्ही काय सांगताय की याला 20 किलोच्या मुळे माल नाही निघाला? हा नाही आणि नाही. आता जी कळी दिसते तुमची हम्म. सगळी जाड काढीला आहे. हो इथून मग अशी जाड काढली होती का? हो. इथून नाही इथून माग कधी झाली नाही, आतून कळी अशी बघायला भेटली ना आपल्याला. खोडाव कधी कळी झाली नाही सर. बर बर बर. आता तर तुम्ही जवळजवळ 90% मादीच आहे. हो आणि संख्या जर पाहिली तर ती पण एकदम स्ट्रॉंग आहे. हो. मग तुम्ही याला सगळी ट्रीटमेंट करताय सध्या शेड्यूल प्रमाणे. हो शेड्यूल प्रमाणे. आता जर इथं बघितलं समजा, बरोबर आहे ना? हो आता ह्या साईडला बघितलं बघा तुम्ही, पूर्ण याच्यावरती जर बघितलं तर याच्यावर पण पूर्ण मादी आहे वरती. हो सर्व झाड मध्ये भरपूर. इथं अंगठा लावून बघा, बघा आता समजा माझा अंगठा दाखवतो मी. हो. म्हणजे हिचं जर साईज जर बघितली हम्म. तर किती माझ्या अंगठ्यापेक्षा हे जाड आहे आणि लांब आहे. हो तर जर हे जर पाहिलं आपण हातापुढे जर पाहिलं तर हे स्ट्रोक किती मोठा आहे पहा. हो. हा एवढा मोठा स्ट्रोक आहे म्हणल्यावर सर याची साईज हे किती होणार? अंगठा सुद्धा बारीक पडतो. बरोबर आहे ना? झालेला. म्हणजे तुमची याची जी साईज आहे, आता हे बघा हे सेटिंग झाले बघा फळ इथे. ते सेटिंग झालंय म्हणजे फळ केवढं झालंय पहा. हे 15 दिवसात फळाचं. म्हणजे हे सेटिंग होऊन 15 दिवस 15 झाले. दिवस झाले. म्हणजे साधारणतः एक टोटल मिळून हे 30-35 दिवसाचं फळ आहे. हो मग 30-35 दिवसाचं फळ आहे, वरून बंचेस चांगले निघाले तुमचे, बरोबर आहे ना? हो. म्हणजे एकंदरीत तुमचं आता हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय सेटिंग वगैरे ही जी परिस्थिती आहे? सर्व सेटिंग एक नंबर झालंय, आतून झालंय. बर, बर. स्ट्रोक कळीचा म्हणजे लांब पडला असं मोठा. एकदम मोठा पडला. हो. हां, तुमच्या तब्येतीप्रमाणेच आहे. हां, तुम्ही पैलवान आहे काय? नाही पहिलवान नाही. नाही ना? नाही. तुमच्या कोल्हापूरकडे इकडे पैलवान खूप आहेत ना. आता हे तुमचं झाड आहे, हे तोडलंय का तुम्ही? गेलो होतो झाड आधी. आता हे झाड मेलं होतं हो तुमचं, मेलो. बरोबर आहे? हे का समोर तुमचं ते असं अशा प्रकारे तुमचे काही झाडं समजा खराब झाली होती, हो खराब पण ते झाले. रिकवर व्हायला लागले. हो रिकवर व्हायला लागले. बरं, आता हे जर पाहिलं तर हे तुम्ही वरपासून खालपर्यंत जर बघितलं त्याचे स्ट्रोक वगैरे, याची फळांची संख्या, याची पत्ती कशी वाटते तुम्हाला? सर्व चांगला आहे. असं वाटतं नवीन लावलंय असं वाटतं, पण हे तोडलेले बघा खाली. हो, हो. बरोबर ना? तोडलेलं, हां, कट केलेलं. अच्छा, म्हणजे एकंदरीत सगळी परिस्थिती वगैरे एकदम तुमच्या मनासारखी दिसते. हो एक नंबर. आता असं वाटतंय की शेती सोपी आहे. हो सर, ही प्लॉट मी गेल्या वेळेस मला 5 महिने सेटिंग करायला गेला होता. प्लॉट सेटिंगच होत नव्हतं. हां हां. आणि यंदा 1-2च महिन्यात मला वाटतं अशा प्रकारे कळी दिसते. जर तुमच्यासारखे बरं, खर्च कसा वाटतो तुम्हाला मागच्या खर्च पण कमी आहे. मी गेल्या वेळेस 4 दिवसाला स्प्रे घेत होतो हां आणि तरी कळी निघत नव्हते.